लहान असताना शाळेत कसं म्हणायचो, आज आहे सोमवार, सूर्याला पाहून नमस्कार. आणि आज तुमच्या भावाची सकाळ झाली बरोबर 6 वाजता. तसं 6 वाजता कधी मी उठत नाही, पण आज कसं काय लवकर जाग आली काय माहिती. चुलीवर पाणी ठेवून कनी मग काय जाळ घालून निवांत शेकत बसलो. नंतर आंघोळ करून कनी मस्तपैकी चहा करायला घेतलो, आणि तो पण अद्रक वाला चहा आहे. तुम्ही कधी असा चहा पिताय का नाही कमेंट करून सांगा. आणि नंतर ह्यातच कनी दूध घालून चपाती आणि चहा खायला बसलो. नंतर घरातलं सगळं आवरून कनी आम्ही चाललो कामावर आलं की सगळ्यात पहिला सगळीकडे फेरी मारायला लागते, ते म्हणजे कारखान्यात. हे फेरी मारायचं काम आहे की नाही हे आमच्या पप्पांच्याकडे असते, पण कधी कधी तर मला पण करायला लागते. सकाळ सकाळी लई थंडी असते, पण असं ऊन चेहऱ्यावर पडलं का नाही भावानो लय भारी वाटते बघा. नंतर असं बीम चढवून घेतलो आणि त्याच्यानंतर मग पट्ट्या करून कनी चालू गेलो वैपणी. पट्टीवर वैपणी केलो आणि मग काय आमची जोडी आली आणि म्हणली आम्हाला बीम ठेवून द्या. बिंब ठेवून एकामेकाला मदत करायच लागते भावानो, कारण का ह्यो वैपणीचा व्यवसाय आहे. ह्यो एकामेकाला मदत केल्याशिवाय होत नाही. एवढ्यात आमचा इकडे आर्यन बी आला बघा. आर्यन बी आमचा जोडीदार घेतला आणि वैपण्या करायला चालू केला. आता दोन सकाळची लईच थंडी वाजते आणि दुपारी 11-12 वाजलं का नाही मग काय उकडायला चालू होते बघा. मग असं जर्किंग काढून ठेवा लागते बघा साईडला. 2 वैपण्या सपवून तिसरी वैपण लावलेलो आणि तिसरी वैपण लावून आम्हाला जेवायला जायचं होतं. डायरेक्ट 3च वैपण्या सपवलं आणि 4थी लावून वैपणी का नाही आम्ही चाललो घराकडे जेवायला. चपाती आणि डाळ कांदा भावांनो, एक खाण्याची जी मजा आहे की नाही भावांनो ती वेगळीच आहे. जेवण जाऊन का नाही भावांनो 4थी वैपणी सपवलो आणि ही 5वी वैपण लावलो बघा. रोज 4 किंवा 5 वैपण्या भावांनो करायच लागते. आज कामानिमित्त का नाही भावांनो मी आयजमला गेलेलो आणि तुम्हाला सांगतो हे मामा भेटलेत बघा इथं मला. हे मामा 18 वर्ष जाबर काम करत होते बघा. आणि मला सांगाल ते माझ्या पोरग्याच्या मोबाईल मध्ये का नाही मी तुझं सगळं व्हिडिओ बघतोय आणि तुझ्या संग एक फोटो काढायचा म्हणले आणि एक फोटो पण काढून घेतलेत बघा माझ्या संग. असं भावानो कोणतरी भेटलं की लय भारी वाटते. आणि आता भावानो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. चला.